आक्रमक फलंदाज, या विभागाचा एक अष्टपैलू गुणवान खेळाडू, शांत खेळ ज्याचा नेहमीच आम्ही पाहिलाय आणि नेहमीच बॅटनं ज्याने उत्तर दिलंय तो अजय डांगरकर खेळण्यासाठी सज्ज असेल स्ट्राईक वरती. टू व्हीलर बाईकचा मानकरी या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. अजय डांगरकर असेल, जयेश असेल, सुंदर कामगिरी राहिली. दिव्येश बोलाडे या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 3 खेळाडू बायकल मॅन आणि त्यानंतर हा संघ जर पाहतोय खांदा संघ 2025-26 संघाने अख्ख्या संघाने गाजवलाय. अनेक नामवंत खेळ संघांना पराभव केलाय, परंतु या ठिकाणी सुदाम नाईक सारखे एक खेळाडू पंचांचा इशारा आला की गेम ऑन. 3 ओव्हरची मॅच. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौरभ भगत. टाळ्यांच्या गजरामध्ये पहिल्या चेंडूचा स्वागत केला जातोय. 3 ओव्हरमध्ये किती धावा जमावल्या जातील याकडे सर्वांच्या नजरा असतील. उत्सर्ली संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय. प्रथम या मैदानामध्ये खेळपट्टी टणक राहिली आहे. पहिले चेंडू फेकत असताना थोडस एकंदरीत जर आपण पाहिलं रिदम मध्ये अडथळा निर्माण झाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल आणि 3 ओव्हरसाठी तुम्हाला एकंदरीत जर पाहिलं 15 मिनिटाचा अवधी असेल. कोणत्याही प्रकारचा वेळ खर्च करू नका ही विनंती असेल, कारण जे 5 दिवस आयोजकांना झालेला त्रास परंतु शेवटच्या दिवशी देखील सर्व खेळाडू संघनायकांनी सहकार्य करावी विनंती. गोलंदाजी मार्कवरती सौरभ. स्लोवर चेंडू बॅटची कडा आणि पहिल्या चेंडूमध्ये अजय डांगरकर सारखा फलंदाज गोल्डन डक 0 धावसंख्येवर बहादूर माघारी परतेल. चार दिवस कोणते विघ्न या स्पर्धेला आले नाही. विघ्न आलं तेच की संघ वेळेवरती आले नाही. आणि कालच्या रजनीमध्ये कांचनदादा पालकर आपल्याला पोलिसांनी देखील सांगितलं की स्पर्धा लवकर तुम्ही समाप्त करा, कारण काल देखील 5:30-6 वाजता स्पर्धा समाप्त झाली. एकंदरीत जर पाहिलं 9 वाजल्यात म्हणजे किमान 3 सामने अद्याप झाले पाहिजे होते. 7 वाजता पहिला चेंडू फेकला गेला असता तर, पण खेळाडूंचं सहकार्य लाभलं नाही. ही एक महत्वपूर्ण बाब असेल. आयोजकांचा अथक परिश्रम राहिले. त्यानंतर याच मैदानामध्ये आदिवासी समाजाची लीग ज्यावेळी स्पर्धा ज्यावेळी चालू होईल 5 मे पासून त्यावेळी शिस्त आपल्याला पाहायला मिळेल. पुढील लढत 2 संघांना विनंती असेल की आपण टॉससाठी संपर्क साधा. पुढील सामना असणारे चिंचपाडा विपक्ष संकल्प 11 प्रणव, भूषण 11 सहारा शिवकर संघ आणि स्वर्गीय प्रदीप दादा 11 चिंचपाडा या 2 संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी संपर्क साधा. हा चेंडू डॉट फेकला जातो. दिव्येश बोलाडे खेळण्यासाठी सज्ज असेल. जर 2 संघ वेळेवरती आले नाही तर अवांतरचा इशारा आलाय. तिसरे पंचांकडे या ठिकाणी निर्णय देण्यात आलाय की हा चेंडू अवांतर फेकला गेला आहे की नाही हे या ठिकाणी पाहिले जाईल. आणि एकंदरीत जर पाहिलं आणि फेअर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळतोय. चांगली गोलंदाजी राहिली. डावखुरा त्याचा गोलंदाज आणि डावखुराचा फलंदाज दिव्येश. मगाशी चर्चासत्रामध्ये सांगितलं होतं कांचनदादांनी की आज सौरभ भगत आणि दिव्येश यांच्यामध्ये एक बॅटल पाहायला मिळेल. फुलर लेनचा चेंडू ऑफस्टिक वरती लोअर फुलटर्स लाईनचा चेंडू फेकला गेलाय. पहिल्या चेंडूमध्ये सफलता, त्यानंतर 2 चेंडू डॉट फेकले गेले. काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. 3 ओव्हरचे 18 चेंडूंचा सामना आहे आणि ज्या 18 चेंडूमध्ये किमान 30 ते 35 धावा जमाव्या लागतील, कारण खांदा संघ देखील तेवढीच महत्वपूर्ण कामगिरी फलंदाजी गोडीच्या माध्यमातून करत असताना पोलीस चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. सौरभचं हे महत्वपूर्ण षटक पॉवर प्लेचं. फुलर लेनचा चेंडू फेकला. सुंदर फटका डिप्लॉंग आपला चेंडू येतो वेगाने क्षेत्ररक्षक आलाय. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 1 या आकड्यावरती. 1 बाद 1 ही धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळाली. 4 चेंडूंची फेकी, त्यानंतर 1 सिंगल धावफलकावरती धाव लागली गेली आहे आणि सुपर 12 ची लढत. प्रथम पारितोषिक 1,50,000चा नामांक असणारी स्पर्धा. द्वितीय क्रमांक 75,000 आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मालिका वेळेचे 2 व्हीलर बाईक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. गोलंदाज सौरभ पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. जयेश डांगरकर खेळण्यासाठी सज्ज असेल.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅट मध्ये संपर्क करण्याचा प्रयत्न सुरेख राहिला. तेवढ्या चांगल्या प्रकारची गोलंदाजी कांचनदादा एकंदरीत जर आपण पाहिलं, फलंदाजाचा ताण सोलकलाय, त्यानंतर चेंडू अगदी ऑफस्टिक वरती फेकला गेलाय आणि एक सुंदर गोलंदाजी राहिली. अगदी 2025-26 हंगाम या संघाने गाजवले, तो संघ मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. सुंदर कामगिरी केली. 5 चेंडूवरती लोअर फुलटस लाईनचा चेंडू फेकला गेलाय. जोरदार अपील, अपिलामध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी आणि पंचांचा इशारा येतो की पहिलं षटक समाप्त झालंय आणि धावफल कधी धाव लागली गेली 1-1. पुण्याच्या विनंती असेल चिंचपाडा क्रिकेट संघाचा संघनायक आणि प्रणय 11 सहारा शिवकर संघाचा संघनायक, दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी संपर्क साधा. तर चला, जास्त टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल. खांदा संघ, प्रत्येक षटकासाठी तुम्हाला टीम मीटिंग घेण्याची अनुमती नसेल, याकडे लक्ष असू द्या. अजय नाईक गोलंदाजी मार्कवरती, समोर फलंदाज दिव्येश, खेळण्यासाठी सज्ज असेल. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या आली 1. थोडंसं चिंतेचं वातावरण या ठिकाणी उसरली संघाच्या डकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पण एकंदरीत कांचनदादा पालकर येणारे 12 चेंडूमध्ये किमान 25 ते 26 धावसंख्या आली तर एक चांगला फायटिंग पाहायला मिळेल, कारण तेवढीच चांगली गोलंदाजी अजय डांगरकरची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. एक चांगली कामगिरी राहिली, त्यांना दिव्येश या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या धावा देखील महत्वपूर्ण ठरणार आहेत. म्हणजे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पहिली लढत मैदानामध्ये पाहायला मिळतो आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी राहिली. सौरभ भगतची 1 धावसंख्या खर्च केली, 1 महत्वपूर्ण सफलता, त्यानंतर 5 चेंडू डॉट फेकलेत. टाइम आलेट याकडे लक्ष असू द्या. 15 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असणार आहे, जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका ही विनंती असेल. अजय नाईक पहिले चेंडू फेकणारी सज्ज असणारे. दिव्येश कडून खूप साऱ्या अपेक्षा असतील टीमला. दिव्येश मध्ये क्षमता मोठे फटके खेळण्याची, तो दिव्येश कशा प्रकारे कामगिरी करेल. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर बोलतोय, पंचांचा इशारा अभ्यंतरचा. अभ्यंतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 1-2 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 1, त्यानंतर अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली. 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतील आणि ऑन साइट वरती हा लेगस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. अजय नाईक हा गोलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक चांगली लढत मैदानामध्ये, त्यानंतर हे षटक हाताळत असताना पुढे लेनचा चेंडू फेकून दिलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 8 या धावफलकावर. की ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार चमकली, त्या प्रकारची फलंदाजाची बॅट चमकावी लागेल दिव्येशची आणि 4 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान दिलंय. एकूण धावफलकात 8 धावा धावफलकात लागले गेल्यात. पुन्हा एकदा तो चेंडू, यावेळेस मात्र हवाई सफर, चेंडू जाईल सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर. माध्यमातून येतो, परंतु इथे आल्यानंतर नेटवर्कचा अभाव आहे, त्यामुळे याकडे देखील लक्ष असू द्या. तुम्ही 9:09 झाल्यात. सुंदर फटका, चेंडू जाईल, पंचांचा इशारा येतोय की बाईटच्या स्वरूपामध्ये हा चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती.
एकूण धावफलक जर आपण पाहिलं सुंदर कामगिरी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये एक धाव सौरभ भगतनं खर्च केली आणि त्यानंतर षटकामध्ये तब्बल 3 चेंडूमध्ये धावा खर्च केला 17 मागणी गोलंदाजी स्लोवर चेंडूची फेकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 19 धावा धावफलकामध्ये एक बाद पहिल्या चेंडूमध्ये यश मिळालं त्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली एक साराशी उकळ संघाच्या संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत तर चिंचपाडा संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण त्वरित टॉससाठी संपर्क साधा हे सत्र समाप्त झाल्यानंतर टॉस केला जाईल याकडे लक्ष असू द्या एक चांगली स्पर्धा चांगली आयोजन नियोजनबद्ध स्पर्धा पाहायला मिळाली परंतु त्यानंतर जर आपण एकंदरीत जर पाहिले खानचंद पालकर ज्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करायचे त्या दिशेने वाटचाल करत असताना यामध्ये सुसरली संघ मैदानामध्ये एक नेरळी विभागामधील संघ पाहायला मिळतोय तर दुसरीकडे न्यू पेडोल विभागामधील कांबोडी विभागामधील हा संघ सुंदर फटका सरळ बॅटने फेकून दिला चेंडू जातो सरळ डीप लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आलाय एकदा पूर्ण होईल एका धावेने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला एक चांगली रणनीती आखली गेली आहे सिंगलने दिग्गज बॉलरला स्ट्राईक वरती आणण्यात आलंय ज्याच्या बॅट मधून 2 षटकार कांचनदा पालकर पाहायला मिळाले 7 चेंडूमध्ये 14 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय मैदानामध्ये आणि आपल्या नावाला साजेशी अशी फलंदाजी करतोय षटक अजय नाईकचं थोडंसं मागं पाहायला मिळालंय गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा षटक फेकत असताना जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली फलंदाज होईल बाद दुसऱ्या क्रमांकाचा दिव्यश बोलाडे खेळ समाप्त झालाय 10.00 सरासरीने 20 धावा लागल्या 2 फलंदाज बाद अंतिम षटक फेकणारी सज्ज कोणता गोलंदाज असेल याकडे पाहिले जाईल विजय डांगेरकर हा नौका खेळाडू आणि विजय नाईक हा नौका गोलंदाज जितेंद्र अर्थात बालू खांदा संघामध्ये खेळताना आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू गोट्या या निक नावानं ओळखला जातो हा खेळाडू क्रिकेटचे अनेक मैदाने गाजवणे खूप चांगला खेळ ज्या खेळाडूचा आम्ही पाहिलाय आणि एकंदरीत जर पाहिलं आज खांदा संघाचं एक चांगलं संघाची बांधणी या ठिकाणी पाहायला मिळते अनेक नामवंत स्पर्धेमध्ये या संघाचा उल्लेख आपण पाहिलाय पण तेवढा चांगला खेळ उसरली संघाचा एक तुम्हाला पाहायला मिळतोय चला चिंचपाडा संघाचा कॅप्टन आणि शिवकर संघाचा कॅप्टन टॉससाठी आपण नेक्स्ट मॅच बिग फाईट शिवकर विपक्ष चिंचपाडा दोन्ही संघाचे कर्णधार पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा हे सत्र समाप्त होण्याच्या आतमध्ये संघनायकाला रिपोर्टिंग करावे लागेल सारा शिवकर संघाचा संघनायक उपस्थित झालाय उंचावर मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज जयेश डांगरकर रोशन पाटील तारा आमच्या समेत जोडले तर रोशन तिसरी मॅच आहे पण 3 ओव्हरच्या मॅचेस आहेत रोशन याकडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल एखादी मॅच वन साइड झाली तर सामना थांबला तर त्या ठिकाणी तिसरा सामना आहे त्या संघाला देखील विनंती असेल मिहिका 11 श्रीराम चिंचोली संघ आणि यंगस्टार वाजे संघ विठ्ठलवाडी सर या संघाला देखील विनंती आहे की आपण त्वरित जर कुठे असाल तर रिपोर्टिंग करा कांचनदादा पालकर ओमकार केनी चिंचपाडा संघाचा या ठिकाणी आगमन झालंय त्यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत तिसरी लढत जी पाहायला मिळेल श्रीराम 11 चिंचोली आणि यंगस्टर वाजे या दोन्ही संघांना देखील विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करायचं आज कोणालाही गैर केले जाणार नाही याकडे लक्ष असू द्या गोलंदाज विजय पहिल्या चेंडूवरती यश मिळालं बॅटची कडा डायरेक्ट हिट फलंदाज बाद
देखील माघारी परतावं लागलंय. 2 चेंडूवरती 2 यश, एक सांघिक यश, त्यानंतर एक झेल पाहायला मिळाला. रोशन नौका खेळाडू मैदानामध्ये सुंदर गोलंदाजी ज्याचे आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिले. आज फलंदाजीवरती जर एकंदरीत पाहिले कांचनदा बालकर 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी जातोय. रोशन ठाकूर हा खेळाडू शेवटच्या 4 चेंडूमध्ये किती धावा येतील याकडे सर्वांच्या नजरा असतील. उसरली संघ विचार करीत असेल की किमान 10 धावा आल्या तरी चांगला फायटिंग स्कोर तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. पण या षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या धावा खर्च केल्या गेल्या एकंदरीत जर आपण पाहिल्या तब्बल 19 धावा ज्यामध्ये 4 बाईच्या आल्यात म्हणजे तब्बल गोलंदाज 15 धावा आणि त्या 4 19 धावसंख्या आपण मैदानामध्ये पाहिली. आणि हे षटक हाताळत असताना पहिल्या 2 चेंडूवरती काय दमदार कामगिरी राहिली आहे विजय नाईकची आणि सुंदर शतरक्षण देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट केलं त्यानंतर फलंदाज माघारी परतावं लागलं आणि षटक खेळत असताना कशा प्रकारे कामगिरी करेल रोशन ठाकूर. वेगवान चेंडू पडल्यानंतर वेगानं बीट केलंय. अशाभूत नजरेने फलंदाज रोशन ठाकूर चेंडूकडे पाहत बसलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा उस्ती फिंगर रोल केले आणि त्यानंतर चेंडू जर एकंदरीत पाहिला पडल्यानंतर थोडासा टप्पा बाहेर बोलतोय. सुंदर गोलंदाजी राहिली. सौरभ भगतला आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी केली, एक धाव खर्च केली, एक सफलता मिळवली आणि त्यानंतर मात्र हे षटक हाताळत असताना विजय नाईक सुंदर फटका शतरक्षक येईल का पण चेंडू जाईल सीमा पार. षटकाराने संघ धावून पोहोचलाय 26 या आकड्यावर. तीन ओव्हरसाठी कांचनदा पालकर पाहिले तर 15 मिनिटाचा अवधी आहे म्हणजे एक सामना आपल्याला अर्ध्या तासामध्ये कंप्लीट होणार आहे. त्यामुळे तिसरी लढत असणाऱ्या संघांना देखील विनंती असेल जे सामना युट्यूबच्या माध्यमातून पाहतात तिसरी चौथी पाचवी सहावी या सर्व संघांना विनंती असेल की आपण अर्ध्या तासाने आपले मॅच या हिशोबात एखादी मॅच वन साइड झाली तर त्या ठिकाणी सामना थांबला जाणार नाही. जर तुम्ही उशिरा आलं त्यामध्ये तुम्हाला धावांची पेनल्टी लागेल याकडे लक्ष असू द्या. आणि सुकापूर येथे थोडीशी ट्रॅफिक आहे बालाजी सिंपणीच्या इथे त्या ठिकाणी देखील आपण लक्ष केंद्रित करा. आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केले स्वतःला 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न सुरेख राहील या ठिकाणी रोशन ठाकूरचं एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळतील. सुंदर फेकी त्यानंतर एसटी रक्षण देखील सुंदर पाहायला मिळालं आणि ज्या वेगानं फलंदाज येतोय क्रीज मध्ये आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन वरती कशा प्रकारे चपलाई दाखवतो एसटी रक्षक कशा प्रकारे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय रोशन ठाकूर. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर एकूण जर पाहिलाय तर फलंदाज नॉट आउट 2 धावा कंप्लीट. स्वतःला झोपून दिले 2 धावा पूर्ण पाहायला मिळाल्या. 2 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. 28 धावा धावपल करतो. अंतिम चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असणार आहे. सुंदर कामगिरी राहिली गोलंदाजाची तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये. नितेश पाटील रोशन ठाकूर जोडी 3 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान. रोशनच्या बॅटमध्ये पहिल्या चेंडू डॉट षटकार त्यानंतर 2 शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील. बॅटची कडा पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं चकवून आलेला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगाने आलाय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसरीसाठी येतील आणि ते धाव नसणार आहे. तुम्हाला धाव घ्यायची असेल तर दोघांना एंड सोडावा लागणार आहे. एका एंडने जर खेळाडू थांबले तर ती धाव नसणार आहे. धावसंख्या मिळेल 2 धावेने संघ जाऊन पोहोचला. एकूण धावफलक धावा लागल्या गेल्यात 30 आणि येणारे चेंडू असतील 18 आणि 31 धावसंख्येची गरज आहे. धन्यवाद. आपण टॉसकडे जाऊया. आदरणीय गोमा अनंत वाघ साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस घेत आहोत या लढतीचा. नेक्स्ट मॅच बिग फाईट 2 टीम शिवकर आणि चिंचपाडा. खरं तर यंगस्टरचा भरणा असलेला चिंचपाडा संघ आणि एका बाजूला सहारा शिवकर मोठा संघ आहे. तर टॉस आणि सामना 3 षटकांचा असेल. दोन्ही कॅप्टन लक्ष द्या 3 षटकांचा. प्रत्येक सामने 3 षटकांचे कारण आज थोडा उशीर झालाय. शिवकर टीमचा कॉल छापा हेड कॉल अँड इट्स हेड फक्त निर्णय सांगायचा आहे.
येस फील्ड पास बेस्ट ऑफ लक दोन्ही कॅप्टनला आपण देऊया या मॅचसाठी मान्यवरांचा आभार. टॉस जिंकलाय शिवकर संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलंय चिंचपाडा संघाला. धन्यवाद. आपण वळूया मराठीचा उत्कृष्ट समालोचक आणि आमचे परम मित्र रोशनभाई पाटील तारा यांच्याकडे. ऑन स्क्रीन खरं तर या स्पर्धेचे खजिनदार प्रदीप कमी वयाच्या परंतु मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे कॅशियरची. त्यांनाही आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. शिवकर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तिसरा सामना असेल मिहिका 11 श्रीराम चिंचवली विपक्ष यंगस्टार वाजे विठ्ठल सर यांचा संघ आणि त्यानंतर चौथा सामना असेल स्कायरा संग्राम 11 नितलस विपक्ष स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान जासई. पाचवा सामना असेल जांभूलपाडा विपक्ष प्रणय 11 मोह आणि सहावा सामना असेल संकल्प 11 वीर बजरंग शिरडोन विपक्ष जय हनुमान नावडे. बघा प्रत्येक संघांना विनंती राहील आपण लवकर घर सोडा आणि लवकर इथे पोहोचा आणि खास करून जासई नावडे शिरडोन आणि जांभूलपाडा या संघांना विनंती राहील कारण कधी कधी ट्रॅफिकचा इश्यू होतो परंतु आज शेवटची रात्र आहे त्यामुळे प्लीज लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी निघण्याचा प्रयत्न करा आणि मैदानावरती पोहोचा ही मात्र सर्वांना नम्रतेची सूचना असेल. मॅचला सुरुवात होईल. आजच्या रात्रीमधला हा पहिला सामना बिग फाईट. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा वाघाची वाडी चषक या स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत. सुदाम नाईक पहिलाच बॉल तेज सरार वाईड यॉर्कर. जयेश डांगरकर हा करता एक अष्टपैलू खेळाडू आहे. नेरेतुंद्र विभागामध्ये नेहमी सातत्याने या खेळाडूची चर्चा राहिली. आजवर त्याच्या नावात देखील बाईक पाहायला मिळाला. असा खरतर हा दमदार खेळाडू जयेश आणि अजय एवन जोडी दोन भावांची आपण पाहिली. भरपूर चांगलं योगदान या संघाचं राहिलं परंतु सुदाम नाईकचा फटका फसलाय आणि इथे हे शून्यावरती मोठा धक्का बसला. बिग विकेट सुदाम नाईक बॅक टू द डगआउट. त्या ठिकाणी एलिव्हेशन कमी मिळालं डिस्टन्स कमी क्लिअर केलं आणि त्या ठिकाणी चांगला झेल टिपला डीप मध्ये लॉंग ऑफ क्षेत्राकडे. पहिला धक्का बसला. बॅटिंग करत असताना धाकटा खांदा संघाला धावांचा पाठलाग करायचा या इनिंग मध्ये या सत्रामध्ये तब्बल टार्गेट आपण पाहिलं या मॅच मध्ये 31 10.33 सरासरीने मात्र 31 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करावा लागेल. अजय नाईक हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. आणखीन एक या संघाचा खरतर एक सर्व गुण संपन्न असा अष्टपैलू खेळाडू. त्याने पहिल्या रात्रीमध्ये चमकदार कामगिरी केली होती ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर म्हणून अजय नाईकची भूमिका उल्लेखनीय राहिली. मग तू या निर्णायक मॅच मध्ये कारण हा सामना असा आहे इथे जिंकला तर तुम्ही एक बक्षीस घेऊन घरी जाल. त्यामुळे इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 100% डेडिकेशन कमिटमेंट या मॅच मध्ये द्यावं लागेल. आणि आज सुपर 12च्या लढती प्रत्येक सामने हे 3 षटकांचेच असतील याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायचे आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. क्या बात आहे. बरोबर चॅनल मध्ये बॉल टाकतोय बघा. टप्पा त्याने पकडलाय वाईड यॉर्कर आणि यस बॅटिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा निर्णय चॅलेंज केलाय. वाईड साठी हा रिव्ह्यू
त्या ठिकाणी चेक केला जाईल. मी पुन्हा एकदा टीव्ही अंपायरांना विनंती करेन आपण ऑन स्क्रीन याची आपण लगेच ताडपाणी करून घ्या. आणि इथे फेअर डिलिव्हरी अगदी योग्य निर्णय होता पंचांचा. वाईड लाईनच्या आतून बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 चेंडू फेकले, अद्याप 1 रन देखील धाव फलकावरती लागलेली नाहीये. 3 चेंडू फेकले गेले जयेश टांगरकरच्या माध्यमातून. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त कमबॅक, फुल टॉस बॉल. यावेळेला ऑन साइडला मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. मोठी गुंतवणूक या ठिकाणी फुल टॉस वरती मैदानामध्ये खरं तर अजय नाईकला करता आलेली नाहीये. 1 रन नक्की मिळेल. अकाउंट ओपन झालं अजय नाईकचं, अकाउंट ओपन झालं धाकटा कांदा या टीमचं. 31चं टार्गेट आहे. प्रतिषटक 10.33 आणि सुरुवात पॉवर प्ले मध्ये चांगली केली आहे अजय खरं तर जयेश टांगरकर या गोलंदाजाने, ज्याला आपण ऑन स्क्रीन पाहताय. वेल एज्युकेटेड खरं तर हा खेळाडू आणि नेहमी क्रिकेटसाठी चांगलं समर्पण त्याचं राहिलंय. आणि या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकत असताना पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. सातत्याने वाईड यॉर्कर टाकणं सोपं नाहीये. जयेश टांगरकर आपल्या जयेशचा मी उल्लेख करेल, त्याने अप्रतिम गोलंदाजी या खरतर इनिंग मध्ये केली. स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप, इकॉनॉमिकल फिगर षटक ज्याला म्हणता येईल. आता मात्र या ओव्हर मधला शेवटचा बॉल, 1 रन. धाव फलकावरती फुल टॉस बॉल, बॅकफुटला गेले, शफल क्रॉस खेळले आणि बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. शेवटचा बॉल फुल टॉस टाकला आणि त्याच्यावरती आक्रमण. इट्स अ मॅक्सिमम षटकार. काय फटका त्याने खरतर एक्झिक्यूट केला. टायमिंग चांगलं होतं आणि त्याच वेळेला आपण पाहिलं बघा पायांच्या हालचाली, हँड अँड आय कोऑर्डिनेशन. फुल टॉस बॉल वरती फिरून मारला फटका स्क्वेअर लेगच्या बाहेर. कमालीचं टायमिंग, जबरदस्त फुटवर्क या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. इम्प्रोव्हायझेशन ज्याला म्हणता येईल. क्रॉस बॅटेड केले, बॅकफुटला गेले, क्रीजच्या डेपचा वापर केला आणि त्यानंतर प्रॉपर कनेक्शन, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पाहुण्यांचं आगमन काही क्षणातच या मंचाकडे होताना पाहायला मिळेल. सन्माननीय पाहुणे सन्माननीय पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. अविनाश वाघ मुख्य प्रवेशद्वारावरती आहे आणि त्याचे सर्व सहकारी देखील पाहुण्यांच्या स्वागतासाठी मुख्य प्रवेशद्वारावरती आपण जाताना पाहत आहे. सेकंड ओव्हर रोशन ठाकूर हा खरं तर एक यंग टॅलेंट गोलंदाज आहे आणि समोर मैदानामध्ये अजय नाईक. रिक्वायर्ड रन रेट 12.00, 24 धावांची गरज 12 बॉलमध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग मध्ये बॉल निघालाय. लास्ट मोमेंटला थोडा बॉल डायव्हर्ट झाला, परंतु चांगलं कमबॅक, कंट्रोल चांगलं होतं क्षेत्ररक्षकाचं. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये धाकटा खांदा या टीमला. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती 1 गडी बाद 8. ज्या गुरु नाईकने मागच्या शेवटच्या बॉलवरती षटकार मारलाय तो गुरु आता पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती आलाय. या स्पर्धेमध्ये पहिल्या रात्रीमध्ये सलग 4 बॉल 4 षटकार मारण्याचा पराक्रम जासई संघाचा वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर भूषण मात्रेने केला होता. आणि याही वेळेला आजच्या रात्रीमध्ये इथे धावांचा पाठलाग करताना 1-2 मोठे फटके आले तर हा सामना धाकटा कांदा संघासाठी सोपा होऊन जाईल. वन्स अगेन फुलर लेन बॉल होता, हलक्या हाताने या ठिकाणी ड्राईव्हचा प्रयत्न होता, खोला टाकला चेंडू. फक्त सिंगल डबलने कोणत्याही प्रकारचं प्रेशर या ठिकाणी उसरली संघावरती येणार नाहीये. जर का इथे दबाव वाढवायचा असेल प्रतिस्पर्धी संघावरती तर मात्र नक्कीच आक्रमण करावं लागेल. तर याच दरम्यान आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील दादा यांच्या ठिकाणी आगमन. ॲडव्होकेट सुनील दादांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष उच्च शिक्षित आपण पाहता सन्माननीय ॲडव्होकेट तोटावडा साहेब, सुनील दादा तोटावडा साहेबांचं या ठिकाणी तोटावाड साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहत आहे. सन्माननीय पाहुण्यांचं काही क्षणातच मंचकाच्या दिशेने आगमन होताना पाहायला मिळेल.
बॅकफुटला गेले, ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केलाय, त्या ठिकाणी डीप मध्ये वाडी स्ट्रॉंग ऑनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, गुड फिल्डिंग, तितकाच चांगला ॲक्युरेट थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अजय आणि गुरु हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये संघर्ष करतात. रोशन ठाकूरची गोलंदाजी बघा, लेफ्ट आर्म सीमर आहे, चांगलं व्हेरिएशन त्याच्याकडे आहे आणि या व्हेरिएशनच्या अगेन्स्ट त्यांना मोठे फटके त्या ठिकाणी खेळायचे आहेत. बसस्टॉपला गमन नक्कीच दोन्ही टीमला देऊया या लढतीसाठी. जो जीता वही सिकंदर, वाईड बॉल डाऊन द लेग, वेगावरती स्पार झाले परंतु लाईन खराब होती, त्यामुळे पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. अजय डांगरकर आपल्या खेळाडूला गाईड्स थोडंसं गायडन्स करतो, मार्गदर्शन करतोय कमबॅक कशा पद्धतीने करता येईल, कारण विकेट किपरला बॉलरचे ॲक्शन आणि त्याच वेळेला बॉलरला सातत्याने डिरेक्शन करण्याची संधी असते. सातत्याने हातवारे आपण पाहिले विकेटच्या मागे, ऑफस्टिकला बॉल टाक किंवा शॉर्ट बॉल टाक, पोलर लाईन बॉल टाक, हे हातवारे आपण नेहमी पाहिले. विकेट किपरचे मिस टायमिंग, बॉल हातभर फिरवला आणि इथे मात्र फटका देखील फसला. शॉट गलीला मात्र झेल टिपला, मैदानाच्या बाहेर जावं लागेल गुरु नाईक या फलंदाजाला. स्क्रीन 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय, फक्त 11 धावा फलकावरती आहे. त्यामुळे आता येणाऱ्या 7 बॉल मध्ये विजयासाठी धाकटा कांदा टीमला तब्बल 20 धावांची गरज असेल. थोडंसं आव्हान या ठिकाणी मोठं वाटायला लागलं, परंतु अवघड नाहीये. रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिला 17.14, कारण करंट रन रेट थोडासा डाऊन झाला. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा धावसंख्येला लगाम लावलाय मैदानामध्ये रोशन ठाकूर या गोलंदाजाने. पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याला मिळाला गुरु नाईकचा. शुभम नवीन बॅटर, टीम कॅप्टन मैदानामध्ये चालला 4थ्या क्रमांकावरती. इथे मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आक्रमण करावं लागेल संघाच्या विजयासाठी, मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, बॅटच्या वर चढला चेंडू स्टिकर एंडला लागला आणि इथून मात्र सॉफ्ट डिसमिसल आल्या पावली माघारी परतावं लागेल शुभम या फलंदाजाला. आता विजयासाठी 20 धावांचं समीकरण, कहा निमे 20, 6 बॉल 20 हे कॅल्क्युलेशन पार खरतर करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये स्फोटक इनिंग खेळावे लागेल. जितेंद्र घरत मागच्या दोन्ही सामन्यामध्ये ॲज ओपनर म्हणून त्याची भूमिका राहिली, परंतु आता निर्णायक क्षणाला तो मैदानाकडे 5व्या क्रमांकावरती आला. गोडसई ब संघाचा भावेश पवार संकट मोचक म्हणून त्याची भूमिका राहिली. तो नेहमी मिडल ऑर्डरला मैदानामध्ये उतरायचा, तर मंचकाच्या दिशेने पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होताना आपण पाहत आहे. सुप्रसिद्ध खरतर ॲडव्होकेट आदरणीय सुनील दादा तोटावाड साहेबांचं आगमन, आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष आहेत. आपल्या समाजासाठी खूप मोठं योगदान त्यांचं राहिलं आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी ॲडव्होकेट आपण पाहत आहे या ठिकाणी मंचकाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना. युवा खरतर असं हे व्यक्तिमत्व आणि या समाजाला खरतर दमदार योगदान त्यांचं राहिलं. आदिवासी कृती समिती अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सुनील दादा तोटावाड साहेब असं म्हणतात. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये पाहुण्यांच्या स्वागतासाठी. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. खरतर असं म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे ज्याने पाळलंय तो प्रत्येक क्षेत्रामध्ये वाघासारखीच डरकाळी फोडेल. आणि या समाजाला लीड करणारे दमदार युवा नेतृत्व आपण पाहता ऑन स्क्रीन. आदरणीय ॲडव्होकेट सुनील दादा तोटावाड साहेब, आदिवासी कृती समिती अध्यक्ष आणि त्यांचे सर्व खरतर ॲडव्होकेट सहकारी, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय हार्दिक हार्दिक असं स्वागत. खरं सध्याच्या घडीला आपण पाहिलं आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील याच समाजाला बिलॉंग करतात आणि खूप मोठा पद आज खरं त्यांना मिळालं आहे. आणि हे आज आपण पाहता पुन्हा एकदा आपल्या आदिवासी कृती समितीच्या अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सुनील दादा तोटावाड साहेबांचं आम्ही या क्रीडा नगरीमध्ये करतोय हार्दिक हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. वेलकम सर, आपलं स्वागत असेल स्पर्धेच्या माध्यमातून. ॲडव्होकेट साहेबांचं आगमन. सुनील दादा गेम स्टार्ट करा. आपण 6 बॉल विजयासाठी 20चं समीकरण. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये, तुम्हाला मात्र जिद्द चिकाटीने मैदानामध्ये लढावं लागेल.
बॅकफुटला आले, कट केला बॉलला, पुन्हा एकदा लेफ्टी बॉलरचा वापर, क्या बात आहे. प्रचंड व्हेरिएशन बघा, वेगाने बॉल टॉस झाला, टर्न विथ बाउन्स असा हा चेंडू होता, ज्याच्या अगेन्स्ट मात्र अजय नाईककडे कोणतंच प्रत्युत्तर नव्हतं. आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. येणारे 5 चेंडू 20 धावांचं समीकरण. जेव्हा पहिला सामना उसारली संघ खेळला होता धाकटी जुई संघाच्या अगेन्स्ट, तेव्हा एका बॉलमध्ये 3चं समीकरण आलं आणि तिथून जयेशने षटकार ठोकला होता. आणि त्यानंतर या संघाने मागे वळून पाहिलेलं नाही. केव्हा या संघाला पराभूत केला तर या मॅच मध्ये स्विचचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटरचा स्टान्स ओळखला आणि यावेळेला रॅपिड बॉल टाकला अतिशय वेगाने. थोडंसं व्हेरिएशन नव्हतं परंतु वेगवान चेंडू बघा डिलिव्हर केला गोलंदाज दिवेश बोलाडेने. डॉट बॉल, 4 बॉल विजयासाठी तब्बल 20चं समीकरण. येणारे 4 चेंडू आणि 20 धावा. बॅकफुटला आले, दबाव वाढत चाललाय आणि इथे मात्र शॉर्ट बॅकवर पॉइंटला आय थिंक झेलची संधी होती. जी बंधन मिळाला अजय नाईकला. 1 रन मिळाली बॅटिंग करत असताना धाकटा खांदा संघाला. आता अडचणी वाढतील कारण या स्पर्धेमध्ये नियम आहे कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग. जरी 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले 18 होतील कारण विजयासाठी 19 बनवायच्यात. आणि जर का एखादा एक्स्ट्रा बॉल टाकला किंवा वाईड नो बॉल फेकला तर मात्र या सामन्यामध्ये चमत्कार तुम्हाला पाहायला मिळेल. जितेंद्र घरत मैदानाच्या आतमध्ये उशिरा दाखल झालाय, उशीर झालाय परंतु इथे आपण पाहिला नशिबाची साथ, मागे फिल्डर लावलेले आहेत. ही खरं तर एक चांगली रणनीती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण पाहिला मुठभर मावळ्यांना हाताशी धरून मोठमोठ्या लढाया जिंकल्या, ज्यामध्ये गनिमी कावा ही त्यांची सर्वात मोठी स्ट्रॅटर्जी होती. तुम्हाला ही क्रिकेटच्या मैदानात उतरताना स्ट्रॅटर्जी आखावी लागते. यावेळेला लेग लाईनचा प्रयत्न होता, आणखीन एक डॉट बॉल, 1 साइड मॅच. 31 धावांचा पाठलाग करताना मोठ्या मार्जिनने आता धाकटा खांदा संघ पराभवाच्या उंबरठ्यावर. त्याला कमालीची गोलंदाजी पूर्णपणे डॉमिनेट केलंय फलंदाजांना. याही वेळेला लेट पण थेट हा फटका चाललाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर नाही चाललाय. तिथे देखील झेलबाज झाला. खरं तर त्या ठिकाणी चांगला झेल टिपला कृष्णाने. मैदान